मन मंदिरा गजर भक्तीचा. काहीही मसाले भाजीला नाही घातले तरी चालतील. फक्त उकडून बटाटा ठेवला आणि शेजारी मीठ जरी ठेवलं तरी तो बटाटा ग्राह्य होतो. बाकी गरम मसाले घाला, गोडा मसाला घाला, नको ते मसाले घाला, तरी तोंडात जाणार नाही. तो म्हणेल बरोबर लागत नाही, चव नाही. तसं परमार्थामध्ये अंतःकरणामध्ये प्रभूविषयी भाव म्हणजेच प्रेम. काय म्हटलं मी? जीवनामध्ये प्रेम हा अनुभव आहे. प्रेम नहे बोलता दाविता ऐकता, अनुभव चित्ता चित्ताची. तुम्हाला जर म्हटलं प्रेम म्हणजे काय, तर म्हणाल बाबा महाराज प्रेम म्हणजे काय? तुम्ही कधी केलंय का कुणावर? केला असेल तर हा प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला आपोआप कळेल प्रेम म्हणजे काय. हे बघा, वासना म्हणजे प्रेम नव्हे, देहाचं आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. एक हृदय दुसऱ्या हृदयाशी एकरूप होणं नामे प्रेम. माझं म्हणणं कळलं का? शारीरिक आकर्षण हा भाग निराळा आहे बरं का. एखाद्या माणसाचं आपल्याला आकर्षण असतं कारण त्याची बुद्धी आपल्याला विशेष वाटते. पण बुद्धीचं आकर्षण काही दिवस टिकेल, काही दिवस टिकणार नाही. त्याच्यापेक्षा कोणाचा चांगला ऐकल्यानंतर ती बुद्धी म्हणेल नाही हे बरोबर नाही, हे बरोबर आहे. जे संशोधन करत असतात माणसं, त्यांना सुद्धा मागचं संशोधन त्याच्यापेक्षा पुढचं बरोबर आहे वाटतं. आपोआपच ते मागे पडत जातं. पण प्रेम कधी मागे पडत नाही आणि तुम्हाला पडून देत नाही. भाव, प्रेम एकच शब्द. भक्ती काय अर्थ आहे? काही नाही. दुसऱ्या अर्थाने सांगू, भक्त शब्दाचा अर्थ जो विभक्त नव्हे तो भक्त. जो विभक्त नव्हे तो भक्त. जाऊ दे, हे विसरून जा. एवढी तरी व्याख्या कशाला पाहिजे? भक्त म्हणजेच भक्त. काय म्हटलं मी? ज्ञानोबारायांनी जेव्हा ज्ञानाची लक्षणं सांगितली आणि अज्ञान सांगायला आले, ते म्हणाले जे हे नव्हे ते अज्ञान. काय हे सांगताना सांगितलं. पण शेवटी चौथ्या अध्यायामध्ये म्हणाले हे नव्हे ते अज्ञान नव्हे, ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान. तरी परमात्माईसे जे एक वस्तू असे ते दया दिसे ज्ञानास्तव, ते ज्ञान. मग हे सोडून जे आहे ते ज्ञान नव्हे, हे सोडून जे आहे ते अज्ञान नव्हे. तसं व्याख्या करता सांगितलं, जो विभक्त नव्हे तो भक्त. पण विभक्त नव्हे तो भक्त विभक्त तरी केव्हा होता? तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे, पण विभक्त केव्हा होता? मग विभक्त जर नव्हता तर भक्त झाला तरी कसा म्हणावा? माझं बोलणं लक्षात घ्या. विभक्त असेल तर भक्त, विभक्तच नाही तर भक्त हा तरी कुठे आला? भक्त हे पैज सरे जरी ऐक्य आला. काय म्हणतात? भक्त हे सुद्धा संपून जातं ऐक्यात आल्यानंतर. ऐक्य प्रतीतीचा भोग सुरू झाला. ऐक्य म्हणजे प्रेम. ऐक्य म्हणजे दुसरा अर्थ काय आहे? अहो, प्रेमातच ऐक्य होतं. नाही, ऐक्य कुठे होतं? प्रेमातच ऐक्य होतं. इतर ठिकाणी ऐक्य होत नाही. प्रेम नसेल तर ऐक्य होत नाही. बुद्धी कधी ऐक्य करून देत नाही. बुद्धी कधी ऐक्य करून देत नाही. जी कायम फाटा फोडते ती बुद्धी, आणि जे कधीच फाटा फोडत नाही ते प्रेम. अजून सांगू का? जे कायम अंगावर काटा आणतं ते प्रेम, फाटा नाही.
फाटा नाही, पण स्मरण झालं की अंगावर काटा येणं, रोमांच येणं. रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री अष्टांग हे गात्री प्रेम तुझे. हे विशेष आहे. काय प्रेम आहे. महाराज इथे कौतुकाने म्हणतात, पै भक्ती एक मी जाणे ते तर साने थोरपण न म्हणे. अर्जुना माझे ठाई आपण पेविण सौरसू नाही, मी उपचारे कवणाही ना कळेगा. आता अजून काय सांगायला पाहिजे. मी कोणत्याही उपचाराने आकलन होणार नाही. एत भक्ती एक मी जाणे. मग त्या भक्तीच्या ठिकाणी ते तर साने थोरपण न म्हणे. न म्हणे लहान आहे का मोठा आहे. हां, प्रेम कोणत्या सेक्शनमधून आलं हे महत्त्वाचं नाही, प्रेम मिळालं हे महत्त्वाचं आहे. माझं बोलणं लक्षात घ्या थोडंसं. महत्त्वाचं काय. जाणता असू दे, नेणता असू दे, भक्ती एक मी जाणे साने थोरपण न म्हणे. मोठा आहे, जाणता आहे, विद्वान आहे नाही, ठीक आहे असेल विद्वान, पण माझ्या ठिकाणी जर भाव नसेल, माझ्या ठिकाणी भक्ती नसेल, माझ्यावर जर त्याचं प्रेम नसेल, तर हे बाकी त्याची क्रिया सगळी व्यर्थ आहे. म्हणून महाराज इथे म्हणाले, पै भक्ती एक मी जाणे. एकच भक्ती जाणतो, भक्ती व्यतिरिक्त मी दुसरं काही जाणत नाही. आता एवढं सांगून जर तुम्ही इतर मार्गाला गेलात तर देवाने काय करावं नाही का. शेवटी इथे काय सांगतायत की मी कशाने वश होईन. कशाने. काय द्रौपदी मोठी विद्वान होती की त्याला बहीण मानावी. नाही, काय होतं तिच्याजवळ. काय होतं, काय नव्हतं. काय होतं म्हणण्यापेक्षा काय नव्हतं. तिचा भाव, तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की आपली बहीण मांडली. जे विचार करतं ते प्रेम नसतं. इथे विचारच नसतो तर प्रेम असतं. ते म्हणतात ना, कृष्णाची करंगळी काहीतरी हे झाली, तिने आपला भरजरी शालू असा फाडला आणि बांधला. विचार असता तर म्हटलं असतं की माझा 1000 रुपयाचा शालू व्यर्थ जाईल. जिथे विचार असतो तिथे प्रेम नसतं, आणि जिथे प्रेम असतो तिथे अविचार असतो. माझं बोलणं तुम्ही म्हणाल बाबा महाराज काय शुद्धीवर आहे ना. अगदी शुद्धीवर आहे. अविचार म्हणजे विचारच नाही हो. अविचार म्हणजे काय, तुम्ही अविचारी आहात, मूर्ख आहात असं मला म्हणायचं नाही आहे. तिथे विचारच नाही म्हणजे स्वतंत्र विचारच नाही. जे काही आहे ते प्रगटीकरण प्रेमाचं आहे. प्रेमातून प्रगट, आणि प्रेमातून जे प्रगट होतं ते प्रेम प्रगट झाल्यावर त्याचा अर्थ अनुभवाला येतो, कळत नाही. पुन्हा नीट लक्षात घ्या, त्याचा अर्थ अनुभवाला येतो. म्हणून शेवटी म्हणाले, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. क्रिया किरण साहे परी अद्वैती भक्ती आहे. बघा काय म्हणतायत ज्ञानोबा. कळस केला ज्ञानोबाराणी या ओवीने. क्रिया किरण साहे परी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. हे बोलण्यासारखं नाही. हे बोलण्यासारखं नाही, नाही का. हां, जेव्हा तो दुर्वास ऋषी छळायला गेला, नको त्या टायमाला जेवण मागायला गेला. 5 पांडव होते, हाताची घडी करून बसली, बसले सगळे निवांत. बरोबर आहे ना. नाही, मला अजून कळलं नाही ह्यानं ऋषी का म्हणावं. याने जर आपली विद्या लोकांना त्रास देण्याकरता वापरली तर कसं काय ऋषी म्हणावं. माझ्या बोलण्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझा नाईलाज आहे. संताकडे सगळ्या ताकद होत्या. तुम्ही सगळी जाणती मंडळी आहात. मला सांगा, तुकाराम महाराजांनी कधी कोणाला शाप दिला. दिला असता तर यांच्यापेक्षा 100 पटीने फळाला आला असता. पण शाप कधी तोंडातून बाहेर पडलाच नाही. तोंडातून बाहेर पडला तो आशीर्वाद बाहेर पडला. म्हणून शाप ज्यांच्या तोंडातून बाहेर पडतो ते ऋषी. म्हणून त्यांच्यावर ज्ञान रुसलेलं असतं, भक्ती रुसलेली असते, प्रेम रुसलेलं असतं. म्हणून काटेकोर चालतात.
देवाशी सुद्धा वाद करतील, देवाला सुद्धा मानणार नाहीत. कारण का? शेवटी अहम ब्रह्मास्मी, आम्हीच देव आहोत. म्हणून क्रिया कीर नसाहे परी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायसे. आपल्या मुलाने आपल्याला मिठी मारावी, लाडकं पोरं आहे, मिठी मारावी गळ्याला, बाबा बाबा करावा, गालाचा मुक्या घ्याव्या. काय वाटतं? कोणी सांगाल? मी मोकळं करतो व्यासपीठ तुम्हाला. सांगा पाहू काय वाटलं? नाही सांगतायत. म्हणून म्हणले एरवी काय प्रेमा अनुवादो असे. किती गोड ज्ञानोबाऱ्या सुंदर व्याख्या केल्या. एरवी काय प्रेमा, प्रेमाला कुठे अनुवाद असतो का? प्रेमाचा अनुभव घ्यायचा असतो, त्याचा अनुवाद करायचा नसतो. तो अनुवाद पिक्चरमध्ये असतो. आला का लक्षात? म्हणून ती वाक्य बोलायची असतात. बरं का? तुमच्या बायकोला जर तुम्ही बोलाल ना ती वाक्य, ती म्हणेल हा काय पांचटपणा काढलाय, कुठे पिक्चरला जाऊन आला होय? हां, ही असली वाक्य? हां, आणि माझ्याशी बोलताय होय? अगं म्हणला प्रेमाचाच बोलणं. अहो म्हणले बोलायला कशाला पाहिजे? त्याशिवाय संसार केला का 40 वर्ष तुमच्याबरोबर? तुमचे सगळे गुणदोष पोटात घातले आणि तुमच्याबरोबर राहिले, कधी हात सोडला नाही. हे प्रेमाशिवाय आहे का? आणि मला ते ऐकून काय दाखवत आहे बोलून? अगं म्हणला मला वाटलं तुला खुश करावी. अहो मी खुशच आहे, नाही ते केव्हाच गेली असती माहेरी. मी खुशच आहे. माझं बोलणं कळलं का? प्रेम काय आहे ते? काय प्रेम आहे हे सुद्धा अनुभवाचं आहे. हे बघा, याच्याबद्दल खूप लिखाण होऊन गेलं आहे. म्हणून अनिर्वचनीय प्रेम स्वरूपा नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात, अनिर्वचनीय प्रेम स्वरूपा कसं? मुकास्वादनवत. एका मुक्याला दोष नाही विचारायचा, जन्मजात मुका आहे, नाही बोलता येत. त्याला श्रीखंड चाकायला दिलं, त्याने चाकलं. त्याला विचारलं कसं आहे? अनिर्वचनीय. तसं प्रेम कसं आहे? मुका. मन मंदिरा गजर भक्तीचा.